नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. वन आणि वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धनाचे कर्तव्य बजावित असताना हौतात्म्य प्राप्त झालेल्या वनाधिकारी आणि वन कर्मचारी यांच्या स्मरणार्थ बुधवार सप्टेंबर 11 रोजी राष्ट्रीय वन हुतात्मा दिनानिमित्ताने वन विभागातर्फे वन विभागाच्या राज्य मुख्यालयी वनभवन, नागपूर येथे राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक उत्पादन व व्यवस्थापन श्रीनिवास राव यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीनिवास राव यांनी वनहुतात्म्यांच्या स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून वनहुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी श्रीनिवास राव यांनी वनहुतात्म्यांना श्रद्धांजलीपर संवेदना व्यक्त करताना म्हणाले, हौतात्म्य पत्करणा या वन अधिकारी व कर्मचारी यांची कर्तव्य आणि समर्पण भावना निश्चितच सर्वांना वनसंरक्षणाची भावना शिकवून जाणारी आहे. त्यांच्या या अतुलनीय बलिदानाचे सदैव स्मरण राहील व सर्वांना प्रेरणा मिळत राहील. वनसंरक्षणाची जबाबदारी पार पाडताना वन अधिकारी व कर्मचारी यांना नुकसान झाल्यास वन विभाग पूर्णतः त्यांच्या पाठीशी उभे राहील व सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी उपस्थितांनी 2 मिनिटे मौन पाळून तसेच स्मारकावर पुष्प वाहून वनहुतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. या प्रसंगी भारतीय वन सेवेतील वरिष्ठ वन अधिकारी आणि इतर अधिकारी, वन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राजेश मेश्राम यांनी केले.